वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट काही शेवटचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे शेवटचे जे व्हिडिओ असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो परीक्षेसाठी, कारण की 23 तारखेला तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे। तर हे बघा मित्रांनो, एक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी शेवटच्या या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे। तर अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी नॉन स्टॉप करणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। नॉन स्टॉप 60 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1 आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की अलांग हे बंदर कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारे पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। तर हे बघा, अलांग हे बंदर कोणत्या राज्यात आहे, तर गुजरात या राज्यात आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 3 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता। तर हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की क्षेत्रफळानुसार जगातील जे सर्वात मोठा खंड असणार आहे ते असणार आहे आशिया खंड। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होतो। खूप IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होतो, तर 1 एप्रिल, दिनांक 1 एप्रिल। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न असा आहे की महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे जे नाव असणार आहे ते असणार आहे मित्रांनो राजघाट। म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, 5वा प्रश्न विचारलेला आहे की उगवता सूर्याचा देश कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि जे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे जापान, जापान काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न विचारलेला आहे की मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे कोणास म्हणतात। हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड आणि IMP प्रश्न पण या ठिकाणी ऍड केलेले आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, कारण खूप मेहनत करून हे प्रश्न आपण एकत्रित केलेले आहे मित्रांनो 23 तारखेसाठी। तर हे बघा, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणास म्हणतात, तर नॉर्वे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीवरील 0 अंश रेखावृत्त इंग्लंडमधील कोणत्या शहरातून जाते, अशा प्रकारे प्रश्न आहे। आणि ग्रीनविच किंवा ग्रीनिच हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य पर्याय या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की खालीलपैकी, हे बघा, खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि जे उत्तर असणार आहे मित्रांनो, एका वाक्यात उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर कापूस हे काय असणार आहे, नगदी पीक असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर, ऑप्शन क्रमांक 1 आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी असते डॅश डॅश असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, साधे बहुमत, लोकसभेचे बहुमत, महाभियोग प्रक्रिया किंवा संसदेच्या बहुमताची प्रक्रिया। तर हे बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना पदमुक्त करण्यासाठी महाभियोग म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की राज्य विधिमंडळ डॅश डॅश विषय संदर्भात कायदा करू शकते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा, राज्य सूचीतील, समवर्ती सूचीतील किंवा वरीलपैकी दोन्हीही। तर हे बघा मित्रांनो, राज्य विधिमंडळ जे असते ते राज्य सूचीत सुद्धा कायदा करू शकते आणि समवर्ती सूचीत सुद्धा कार्य करू शकते। म्हणजे ऑप्शन क्रमांक कायदा करू शकते। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल, वरीलपैकी दोन्हीही आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। हा जे चॅनल आहे तुम्हाला सीटेटसाठी सुद्धा खूप उपयोगी असणार आहे। तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मेंबरशिप घेऊन घ्या। आणि हे जे 60 प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। प्रत्येक प्रश्न म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा आणि 60 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक
11वा प्रश्न दिलेला आहे की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले. व्याख्या दिलेली आहे एका प्रकारे, ऑप्शन दिलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक जे 1 असेल रॉजर बेकन, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते न होते. तर हे बघा मित्रांनो, गो आगरकर म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की आत्माराम तरखडकर, राघो भंडारकर आणि न्यायमूर्ती रांडे हे प्रार्थना समाजाचे नेते होते, परंतु आगरकर जे होते ते प्रार्थना समाजाचे नेते न होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की कोकणात इंग्रज विरुद्ध कोणी उठाव केला. हे बघा मित्रांनो, इंग्रज विरुद्ध कोण उठाव केला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कुठे? कोकणात. तर फोर्ड सावंत आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जवळपास 6 मिनिटं फक्त झालेले आहे आणि आपण प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे स्मार्ट लर्निंग आणि सुपरफास्ट लर्निंग आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो, कारण जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाही. तर पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंताची नाही. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि फ्रेंच विचारवंतांची कोणती जोडी नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 किंवा विकल्प क्रमांक जे 3 असणार आहे रूसो मॉन्टेस्क्यू, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश डॅश वर्षाचा कालावधी होता. तर हे बघा 2 महायुद्धाच्या दरम्यान 20 वर्षाचा कालावधी होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो. तर हे बघा मित्रांनो, जमिनीचा जे उतार असतो तो तीव्र असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल तो आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि हा प्रश्न जे आहे ते 3 वेळा परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे IMP प्रश्न आपण शेवटच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो. वेळ भेटला तर आणखी एक व्हिडिओ आपण करणार आहोत, परंतु हेच व्हिडिओ आपली समाजशास्त्र विषयाची शेवटची आहे असे समजून तुम्ही चाला. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो. हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक कोण करतो. तर राष्ट्रपती करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की राज्यातील परिस्थितीबाबत डॅश डॅश राष्ट्रपतींना वेळोवेळी माहिती देतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल किंवा पंतप्रधान. तर हे बघा राज्यपाल काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते काम विधानसभेचे नाही. तर हे बघा मित्रांनो, कोणते काम विधानसभेचे नाही असा प्रश्न आहे. तर हे बघा, राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे विधान परिषदेचे काम आहे. संघ सूचीमध्ये दिलेल्या विषयावर कायदे करणे, राज्य शासनाच्या आर्थिक व्यवहार नियंत्रण ठेवणे हे सुद्धा विधानसभेचे काम आहे. आणि वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देणे हे सुद्धा काम आहे. परंतु संघ सूचीमध्ये दिलेल्या विषयावर कायदे करणे हे यांचे काम नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आणि खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे मित्रांनो की अमेझॉन नदीचा उगम कुठे होतो. तर हे बघा ऑडिच पर्वतामध्ये होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न विचारलेला आहे की जगाचे छप्पर असा कोणत्या पठारास म्हटले जाते. तर हे बघा मित्रांनो, जगाचे छप्पर म्हणजे तिबेटचे पठार. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की जर्मनी हा देश पुढीलपैकी कोणती वस्तू जास्त प्रमाणात निर्यात करतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा यंत्रे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे राहणार आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश हा इटलीतील महत्त्वाचा ज्वालामुखी पर्वत आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. वेस्युव्हियस म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे इटलीतील महत्त्वाचा ज्वालामुखी पर्वत असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की गार्गी, मैत्री, लोपामृदा इत्यादी स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाङ्मयात डॅश डॅश म्हणून आढळतो. तर हे बघा मित्रांनो, विद्वान हे जे स्त्रिया होती ते विद्वान होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक
25 विचारलेलं आहे की वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा कोणती? तर हे बघा अर्धमगधी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे होती ते 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26 विचारलेला आहे की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो? IMP करून ठेवा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो? तर हे बघा राज्य शासनास असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27 वा प्रश्न विचारलेला आहे की नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख डॅश डॅश हा असतो. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो की नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा जे प्रमुख असतो ते मुख्य अधिकारी असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्न सुद्धा परीक्षेत 2 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे की जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर कथील काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे की जपानमधील डॅश डॅश हा कुस्तीचा प्रकार लोकप्रिय आहे? तर हे बघा मित्रांनो जपानमधील सुमो हा कुस्तीचा जे प्रकार असणार आहे ते लोकप्रिय असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता? हे बघा मित्रांनो सर्वात मोठा ग्रह कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, ऑप्शन दिलेले आहे आणि गुरु काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. 11 मिनिट झालेले आहे आणि 30 प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहे मित्रांनो. अजून 30 प्रश्न बाकी आहे, म्हणजे 20 मिनिटांपर्यंत आपली हे व्हिडिओ पूर्ण होऊ शकते. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न दिलेला आहे की वर्षातील कोणत्या काळात उत्तरायण असे म्हणतात? तर हे बघा 22 डिसेंबर ते 21 जून या काळाला काय म्हणतात? उत्तरायण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. सवाना प्रदेशात डॅश डॅश हीच प्रमुख वनस्पती आहे. तर हे बघा आपल्याला माहित आहे की सवाना हे प्रदेश आहे ते गवताळ प्रदेश आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की दक्षिण आफ्रिका देशातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की दक्षिण आफ्रिका देशातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? तर हे बघा वेल्ड म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की 34वा प्रश्न विचारलेला आहे की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो त्या कालावधीस डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन दिलेले आहे आपल्याला आणि आपण डायरेक्ट उत्तर पाहत आहोत मित्रांनो, तर शुक्ल पक्ष असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35वा प्रश्न विचारलेला आहे की मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मक्का, मदिना, जेद्दा, अल दमाम. तर हे बघा मक्का काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न आहे की विटाळ विध्वसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले? मागच्या वर्षी हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता की विटाळ विध्वस या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले? तर गोपाळ बाबा वलगनकर, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37 इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, चीन, थायलंड, म्यानमार आणि कंबोडिया. तर हे बघा कंबोडिया काय असणार आहे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. जशा प्रकारे हडप्पा म्हणजे रावी नदी म्हणजे उपनदी किंवा हुलास याला योग्य पर्याय कोणता? तर हे बघा मित्रांनो जशा प्रकारे हडप्पा यासाठी योग्य पर्याय रावी आहे, तर हुलास यासाठी जे योग्य पर्याय असणार आहे ते यमुना असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 39 विचारलेला आहे की मुघलांनी मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला आहे? अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो, इराणी काय असणार आहे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न सुद्धा मागच्या वर्षी परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की अभयारण्य म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे. अभयारण्य म्हणजे काय? हे लॉजिकल प्रश्न असतात. जशा प्रकारे म्हणजे आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तरीही आपण ऑप्शन बघून प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. तर हे बघा 4 ऑप्शन या ठिकाणी पाहू. जेथे अरण्याच्या वाढीस मुक्तता दिली जाते, जेथे मानवाला सुरक्षितता दिली जाते. आता हे बघा मानवाला सुरक्षित दिली जाते हे काही आन्सर नसणार मित्रांनो. जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात, ऑप्शन क्रमांक 3 का असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो अभयारण्य असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो.
व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाही। तर हे बघा मित्रांनो, जिल्हाधिकारी कोणते कार्य करीत नाही तर हे बघा, शेतसारा गोळा करणे हे जिल्हाधिकारी याचे कार्य आहे। सभाबंदी, संचारबंदी, आवश्यकता भासल्यास जाहीर करणे हे सुद्धा त्यांचे कार्य असणार आहे आणि निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे हे सुद्धा त्यांचे कार्य आहे मित्रांनो। परंतु ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवणे हे त्यांचे कार्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न दिलेला आहे की नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश डॅश होय। तर हे बघा, बंदी प्रत्यक्षीकरण ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख डॅश डॅश असतात, राष्ट्रपती असतात। ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 विचारलेला आहे की नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, कशाचे उदाहरण आहे तर स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न दिलेला आहे की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला डॅश डॅश असे म्हणतात। आता हे बघा मित्रांनो, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात तर उपसूर्य स्थिती म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 46 क्वेश्चन नंबर 46 दिलेला आहे की अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वच खनिजांचे साठे आढळत नाही, याचे कारण काय आहे तर याचे कारण एकच कारण आहे। तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनाच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे, याचे हे कारण असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। हे बघा मित्रांनो, परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे मित्रांनो, कारण की जशा प्रकारे आम्ही प्रश्नसंच तयार केलेला आहे, जशा प्रकारे आम्ही 400 प्रश्न मराठीचे, 400 प्रश्न परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाचे तयार केलेले आहे आणि बालमानस मित्रांनो तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे। फक्त 399 मध्ये आपल्याला इथे सगळे साहित्य भेटणार आहे। हे बघा, जशा प्रकारे आमचे मराठीचे 400 प्रश्न आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप इम्पॉर्टंट ते प्रश्न आहे मित्रांनो। तशाच प्रकारे समाजशास्त्र आणि EVS विषयाचे जे 400 प्रश्न आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हिंदी विषयाचे जशा प्रकारे आमचे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो, ते परीक्षेसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे। म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी कमीत कमी इतका करून जा, म्हणजे जेणेकरून आपल्याला काही ना काही फायदा परीक्षेमध्ये अवश्य मिळणार आहे मित्रांनो। कारण जशा प्रकारे आपण या ठिकाणी साहित्य तयार केलेलं आहे ते तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे मित्रांनो। और दोस्तों, अगर आपकी फर्स्ट लैंग्वेज हिंदी है और अगर आपने हिंदी सब्जेक्ट लिया है दोस्तों, तो कम से कम आपने हिंदी के जो हमारे क्वेश्चन सेट है 99 रुपये में आपको सिर्फ हम क्वेश्चन सेट दे रहे हैं दोस्तों, परीक्षा से 3 दिन पहले पेपर 1 के लिए। और अगर आपका पेपर 2 है दोस्तों तो 99 में आपको पेपर 2 के लिए भी 10 क्वेश्चन सेट मिल जाएंगे, जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होने वाले। दोस्तों मैं आपको बता रहा हूँ कि 3 दिन परीक्षा में बाकी है, कम से कम इतना कर अगर आप परीक्षा में जाएंगे तो बहुत ज़्यादा लाभ, बहुत ज़्यादा फायदा क्या है आपको इसका मिलने वाला है दोस्तों। स्क्रीन पर एक नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर अभी आप इसको परचेस कर लेंगे, क्योंकि आपके पास उतना वक्त अब बचा नहीं है। 72 घंटे से भी कम वक्त जो है परीक्षा में बचा है दोस्तों, तो कम से कम ये क्वेश्चन सेट को हल कर अगर आप परीक्षा में जाएंगे तो आपको इसका फायदा पहुंचेगा दोस्तों। और सारी चीजें अगर आप चाहते हैं तो 399 में सारी चीजें आपको मिल जाएंगी, क्योंकि जिस तरीके से SST के क्वेश्चन हम यहां पर देख रहे हैं, समाजशास्त्र विषय के प्रश्न हम जिस तरीके से देख रहे हैं दोस्तों, बता रहा हूं कि एक क्वेश्चन जो है यहाँ पर सिलेक्टेड प्रश्न है। बिल्कुल ये आखिरी वीडियो जो है दोस्तों आप लोगों के लिए बहुत फायदेमंद रहेंगे, तो ज्यादा से ज्यादा इस वीडियो को शेयर करेंगे। चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर लेंगे, और जितने बच्चे वीडियो को देख रहे हैं वो प्लीज वीडियो को लाइक कर लेंगे। अगला प्रश्न पूछा गया है, प्रश्न क्रमांक 47 दिलेला आहे की भूप्रदेशाचा उतार, उंची व उठाव समजण्यासाठी डॅश डॅश ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि समोच्च रेषा पद्धत म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, IMP प्रश्न आहे मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून ठेवा की जगातील जे सर्वात मोठे वाळवंट आहे ते सहारा वाळवंट आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे।
प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न दिलेला आहे की आफ्रिकेतील केपटाऊन ते कोरे हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सरोवरामुळे खंडित झाला आहे. कोणतं सरोवर आहे तर व्हिक्टोरिया सरोवर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50 वा प्रश्न दिलेला आहे की हा अग्निजन्य खडक आहे. तर हे बघा मित्रांनो, बेसाल्ट हे काय असणार आहे, अग्निजन्य खडक असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51 विचारलेला आहे की विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिकेतील खंडातील डॅश डॅश हे स्थान आहे. तर हे बघा कोणते स्थान आहे तर न्यू ऑर्लियन्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 52 विचारलेला आहे की भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाही, याचे कारण काय आहे. तर हे बघा मित्रांनो, याचे मुख्य कारण जे असणार आहे की अनेक नद्या हंगामी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53 दिलेला आहे की आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता. तर हे बघा शुक्र ग्रह आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. वारंवार हे प्रश्न परीक्षेत विचारले जात आहे की पनामा कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55 व प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की जापानमधील जागृत ज्वालामुखीचे उदाहरण कोणते. तर हे बघा फुजियामा हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की जापानमधील जागृत ज्वालामुखीचे उदाहरण जे असणार आहे मित्रांनो ते फुजियामा असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानवी वस्ती नसलेला खंड कोणता. सोपा प्रश्न आहे की अंटार्क्टिका हे काय असणार आहे मित्रांनो, मानवी वस्ती नसलेला खंड असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57 व प्रश्न दिलेला आहे की 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्त दरम्यान डॅश डॅश दाबाचा पट्टा आहे. तर हे बघा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 58 विचारलेला आहे की गॅलिली पर्वतरांग हा डॅश डॅश मधील सर्वात उंच प्रदेश आहे. तर हे बघा मित्रांनो इस्रायल मधील. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59 वा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश या शहराजवळ गिझा येथील पिरामिड प्रसिद्ध आहे किंवा जग प्रसिद्ध आहे. तर हे बघा मित्रांनो कोरे काय असणार आहे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. दोस्तों हम इसलिए फास्ट यहाँ पर क्वेश्चन देख रहे हैं क्योंकि हमको सिर्फ YouTube का नहीं देखना है, आपका फायदा भी देखना है, आपका बेनिफिट भी देखना है. इसलिए दोस्तों 20 मिनट में हम 60 क्वेश्चन यहाँ पर जो है टारगेट के साथ खत्म कर रहे हैं क्योंकि आप लोगों को बहुत ज़्यादा फायदा इससे मिलेगा और आपका टाइम भी बचेगा क्योंकि 72 घंटे का वक्त आपके पास परीक्षा में सिर्फ बाकी है. इस वजह से जो है दोस्तों इतनी स्पीड में यहाँ पर क्या है क्वेश्चन आंसर हो रहे क्योंकि रिविजन है. यहाँ पर आपको पढ़ाया नहीं जा रहा है, यहाँ पर आपको रिविजन कराया जा रहा है. प्रश्न पूछा गया कि इटलीतील VCVS वो अलास्कातील कटमाई हे सुद्धा लक्षात ठेवा की कटमाई कुठे आहे तर अलास्का या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही डॅश डॅश प्रकारच्या ज्वालामुखीचे उदाहरण होत. तर हे बघा मित्रांनो हे कोणते ज्वालामुखीचे उदाहरण असणार आहे तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल निद्रिस्त व सुस्त. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 60 प्रश्न आणि सुपर फास्ट नॉन स्टॉप 60 प्रश्न पण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो, जे परीक्षेसाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि 24 तारखेपासून आपण सीटेटसाठी हे मित्रांनो जे डेटा आहे ते आपला आपण जाहिरात देणार आहोत. तुम्ही पाहू शकता की 249 मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदीचे जे पॅडागॉजीचे जे नोट्स आहे मित्रांनो ते PDF च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सोबत.